मी ज्यावेळी हे प्रकरण वाचलं, टीव्हीला बघितलं, त्यावेळी तर मी क्षणभर सुन्न झाले. आपल्याकडे कसं आहे, लहानपणापासून आपण आपल्या मुलींना सहनशीलतेचं बाळकडू पाहतो. त्यांनी की इतकं सहन करून माहेरी न सांगणारी मुलगी, की बेटा जोपर्यंत जमत असेल तोपर्यंत तू तिथे राहू शकतेस. ज्या दिवशी तुझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल, तुझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचेल, त्या दिवशी तू परत ये. आमचं हे दार तुझ्यासाठी कायम उघडं आहे. नमस्कार, मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या खास एपिसोडमध्ये. खास का बरं? तर आज आपण बघतोय की गेल्या 6 ते 7 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्र हा हळहळतोय आणि आपल्यातल्याच आपल्या जवळच्या असणाऱ्या आपल्या लेकीनं तिचं आयुष्य संपवलेलं आहे. आणि याचं कारण काय ठरलेलं आहे तर हुंडाबळी म्हणता येईल. दिसायला त्याचं चित्र जे आहे ते आत्महत्येच्या स्वरूपात जरी असलं तरी समाजाने, सामाजिक प्रतिष्ठेनं आणि समाजातल्या विकृतीने तिचा खरं तर खूनच केलेला आहे. आणि मुळातच प्रेम विवाह करून ती जेव्हा घरामध्ये येते, तेव्हा ती हे सुखी संसाराचं स्वप्न कशा पद्धतीनं करपलं आणि ते स्वप्न पुढे तिला कुठे घेऊन आलं, तर तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीतनं महिला, मुली या का जातात? एकंदरीतच चांगल्या आणि सुबत्त स्थितीत असल्यानंतरही हुंड्याची मागणी कशी काय होते आणि सुशिक्षित असलेल्या घरांमधल्या या लेकी ज्या आहेत, त्या आपलं जीवन संपवण्याच्या निर्णयापर्यंत का येतात? या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी मी आज आमंत्रित करते आहे अरुणा सबाने यांना. अरुणा सबाने यांना आपण प्रकाशक म्हणून जरी ओळखत असलो, तरी त्या मुळातच महिलांच्या प्रकरणावर संवेदनशीलपणे काम करताना आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळेच आज चर्चा करण्यासाठी मी अरुणाताई यांना निमंत्रित केलेलं आहे. अरुणाताई, स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमेन मध्ये. अ, आपण बघतोय की गेली 6 दिवस वेगवेगळ्या पद्धतीचे अपडेट जे आहेत ते वैष्णवीच्या केसेसचे येताना दिसत आहे. एखाद्या धागा ओढावा आणि एखादं स्वेटर निखळून पडावं अशा पद्धतीनं अ, हे सगळं प्रकरण जे आहे ते आपल्या समोर येताना दिसतंय. एक विकृती ज्या आहेत, ज्या सामाजिकही म्हणता येईल, कौटुंबिकही म्हणता येईल, अशा पद्धतीनं हे प्रकरण जे आहे ते पुढे जाताना आपल्याला दिसतंय. या प्रकरणावरची तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मी ज्यावेळी हे प्रकरण वाचलं, टीव्हीला बघितलं, त्यावेळी तर मी क्षणभर सुन्न झाले. मला कळलंच नाही, की बापरे! असं कसं होऊ शकतं? एक अगदी 23 वर्षांची तरुणी, प्रेमविवाह झालेली आणि हेडिंगमध्येच होतं, की 50 तोळे सोनं, 3 कोटी रुपये या लग्नाला लागले आहेत, वगैरे, वगैरे. हे सगळं वाचत असताना आणि त्या मुलीला जेव्हा आपण टीव्हीवर पाहिलं, तिच्या अंगावरचे व्रण बघितले, तर पहिल्यांदा माझ्या मनात हीच प्रतिक्रिया आली, की इतकं सहन करून माहेरी न सांगणारी मुलगी शेवटी 9 महिन्यांचं बाळ असताना ती आत्महत्या करूच शकत नाही. जर का ती मनाने कमकुवत असती, तर ती लगेच घरातून निघून गेली असती. इतके महिने तिनं इतकं वर्ष, 2-3 वर्ष हे सगळं सहनच केलं नसतं. पण ज्या अर्थी तिने इतकं सहन केलं, त्या अर्थी एक आई आपल्या बाळाला असं वाऱ्यावर सोडून स्वतः आत्महत्या करणार नाही, ही माझी पहिली प्रतिक्रिया आहे आणि अजूनही हीच आहे. माझ्या या प्रतिक्रियेवर मी अजूनही ठाम आहे. आणि अनेक विचार माझ्या मनात घोंगावले. मी चर्चाही केली, मी लिहिलं त्याच्यावर. हळू-हळू बरेच लोक त्याच्यावर लिहितात आहे, बोलतात आहे. पहिले 2-3 दिवस का असा सन्नाटा होता? ते प्रकरण का दाबण्यात येत होतं, की कुणाला काही कळलं नव्हतं? मीडियाने अगदीच छोटीशी बातमी सुरुवातीला दिली होती. असं का झालं हेही कळत नव्हतं. हळू-हळू, हळूहळू ह्या प्रकरणाला आता एक वेगळी कालपासून सगळे जणू काही खडबडून जागे झाले, अशासारखं आता झालेलं आहे. अगदीच सुरुवातीला जर आपण पाहिलं तर फक्त एक आत्महत्या किंवा जीवन संपवण्याचं म्हणून एक प्रकरण ते समोर आलं. त्याच्यानंतर कसपटे कुटुंबियांनी या सगळ्या बाबतची बोलायला सुरुवात केली मीडियाकडे आणि हळू एक गोष्ट आपल्याला समोर येत गेली. याच्यामध्ये आत्तापर्यंत आलेली अपडेट जी आहे ती सासरा आणि दीर या दोघांनाही पुन्हा अटक झालेली आहे आणि अर्थातच सगळेजण अटकेत आहेत. ही आत्तापर्यंतची अपडेट जरी असली तरी आपण बघतोय की इतकी सुबत्ता असलेल्या म्हणजे 3 कोटी रुपये ज्या माहेरच्या लोकांची ऐपत आहे देण्याची किंवा त्यांनी दिले, ऐपत जमा केली असं आपण म्हणूया. त्या घरातली मुलगी ही स्वतःला इतकी कमकुवत
कशी समजते, की इतकं सहन करण्याची ताकद ही ती उगीचच दाखवते असं म्हणायला खरं तर हरकत नाही. ज्याची तिला गरजच नव्हती, तरीही तिने ही ताकद दाखवली. हे असं नक्की का घडतं? आपल्याकडे कसं आहे, लहानपणापासून आपण आपल्या मुलींना सहनशीलतेचं बाळकडू पाहतो. बाळकडू आपण एक असं पाचतो, की अ, एक सामाजिक बंधन आहे, एक आपल्या घराण्याची प्रतिष्ठा आहे. या घराण्याच्या प्रतिष्ठेला आपण जपलं पाहिजे आणि घराण्याची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी आपल्याकडे मुलींवरच टाकण्यात येते. पुरुष कसाही वागला, घरातली मुलं कशीही वागली तरी चालेल. आई सुद्धा आपल्याला लहानपणापासून सगळ्या हेच सांगत असते, आई, आजी, आई-वडील, की तुम्ही एकदा सासरी गेलात, की एकदम तिरडीवरच जायचं. म्हणजे इकडनं सरळ गेलात, की तिकडनं आडवं होऊनच जायचं. म्हणजे स्मशानभूमीतच जायचं. ही अतिशय चुकीची भूमिका आहे. आई-वडिलांनी आपल्या मुलींना सहनशील बनवताना सुद्धा त्याचेही काही लिमिटेशन्स असायला पाहिजे. उलट मी तर म्हणते प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलीला हा संदेश दिला पाहिजे, की बेटा जोपर्यंत जमत असेल तोपर्यंत तू तिथे राहू शकतेस. ज्या दिवशी तुझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल, तुझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचेल, त्या दिवशी तू परत ये. आमचं हे दार तुझ्यासाठी कायम उघडं आहे. ज्या दिवशी माहेरची माणसं आपल्या मुलींना हा विश्वास देतील ना, त्या दिवशी मुली इतकं सहन करणार नाही. एकीकडे हा समाज काय म्हणतो, आजकालच्या मुली सहनशील नाहीत, आजकालच्या मुलींना इगो खूप आहे, आजकालच्या मुली तडक घरं सोडून येतात, आजकालच्या मुली तडक डिव्होर्स देतात, डिव्होर्स म्हणजे तर आजकाल मुलींना गंमतच वाटलेली आहे, वगैरे, वगैरे हे सगळे डायलॉग आपण सतत ऐकत असतो. पण केवळ वैष्णवी नव्हे, अशा अनेक मुली मी पाहते, की त्या कारण नसताना सहन करतात. मला कळत नाही या मुली इतकं सहन का करतात? सहनशीलतेचं बाळकडू एका प्रमाणाच्या बाहेर दिलं, तर त्याचे परिणाम हे असेच होणार आहेत, जे आज वैष्णवी सोबत झालेले आहेत. हे जर व्हायचं नसेल, तर खरोखर आणि समाजाचं हे जे आपल्याकडे प्रतिष्ठेचा बागुलबुवा, खोट्या प्रतिष्ठेचा बागुलबुवा. मुळात आपण प्रतिष्ठेची व्याख्या काय आहे, हीच आपला बदलायची गरज झालेली आहे. श्रीमंत असो, गरीब असो, कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो, तो रागात किंवा स्वार्थी वृत्तीमध्ये जेव्हा जातो, तेव्हा हा असा हैवानच होतो. म्हणजे त्यांचे संबंध राजकीय होते. राजकारणामध्ये त्यांचं एक विशिष्ट वलय होतं म्हणतात, व्यक्तिमत्व होतं, त्यांना एक दरारा होता, सगळं होतं. पण त्या माणसांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांजवळ बंदूक होती. बरोबर आहे. हे तर हागवणे केवढं जो मोठं. बंदूक होती की नाही हां, हागवणे जो बंदूक होती की नाही अजून त्याचा खुलासा झालेला नाही. पण ते बाळ ज्यांच्याजवळ होतं, त्या बाळाला आणायला जेव्हा हे आजोबा, काका, मामा गेले, त्यावेळी त्या निलेश नावाच्या माणसाने बंदूक दाखवली. म्हणजे यांचे कुणा-कुणासोबत कसे-कसे संबंध असतील. आपला नातू 9 महिन्याचा नातू हा आपण कुणाच्या हातात देतो आहे? गुंडांच्या हातात देतो आहे. तर कुणाला द्यायला पाहिजे होतं, की जे झालं ते झालं, पण निदान आता बाळाला तुम्ही सांभाळा. आजोळी ते बाळ सुरक्षित राहील, की अशा गुंडांच्या हातात. ही आमची प्रतिष्ठेची व्याख्या आहे. राजकारणी लोकांनी प्रतिष्ठेचा बट्ट्याबोळ केलेला आहे आणि हे सगळं घडत होतं म्हणून वैष्णवीवर ही पाळी आली आणि या लोकांच्या संपर्कामध्ये ती कशी राहिली असेल, तिचा नवराही तसाच होता. तुम्हाला पण माहिती असेल, आपण असं ऐकतोय, वाचतो आहे, की आता आपण सारखे म्हणतो आहे, की आई-वडिलांची चूक आहे, आई-वडिलांची चूक आहे. पण आई-वडिलांची चूक आहे असं म्हणून होणार नाही. ह्या मुलीचा प्रेमविवाह आहे. प्रेमविवाहामध्ये किती काळ तो होता माहिती नाही, पण थोडाफार तरी त्या मुलाचा स्वभाव हिच्या लक्षात आला नसेल का? बरं नसेल आला. पण ज्यावेळी वडिलांचा या लग्नाला विरोध होता, वडिलांना काहीतरी तर कळलं असेल, म्हणूनच त्यांनी विरोध केला. वडिलांचा विरोध होता, तर या मुलाने हिच्या नवऱ्यानी, वैष्णवीच्या नवऱ्यानी तिची 2 लग्न मोडली. तिसऱ्यांदा त्यांनी वडिलांना म्हणजे आपल्या सासऱ्याला बंदुकीच्या धाकावर सांगितलं, की माझ्यासोबत जर या मुलीचं लग्न करून दिलं नाही, तर काही चांगलं होणार नाही. बरं वाईट काय झालं तर मला माहीत नाही. म्हणजे पुन्हा बंदूक आली. बंदुकीच्या धाकावर हे लग्न केलं. असं असताना ही मुलगी त्या मुलासोबत लग्न करायला कशी काय तयार होते?
त्यावेळी तिची प्रवृत्ती कळली की नाही? म्हणजे मुलींनी याही गोष्टीचा विचार करायला पाहिजे की नाही? मग असं जर घडत असेल तर आपल्याला नाईलाजाने हे म्हणावं लागतं, की आई-वडिलांनी मजबुरीनं, नाईलाजाने हे लग्न करून दिलं की काय? बरं, इथवरच हे प्रकरण संपतं काय? लग्नामध्ये जेव्हा 50 तोळे सोनं, कशाला म्हणतात आज 50 तोळे सोनं? 10 किलो चांदी, एवढी मोठी गाडी. अजित पवारांचं सारखं नाव येतं आहे, की अजित पवारांच्या अं, समोर चाबी देण्यात आली वगैरे, वगैरे. तो मुद्दा वेगळा आहे. त्याच्याशी आपल्याला काही करायचं नाही आहे. पण आई-वडिलांनी हे सगळं देत असताना प्रेमविवाहामध्ये, सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेमविवाहामध्ये हे सगळं इच्छेनं तर तुम्ही दिलेलं नाही. तुमची मुलगी इतकी टाकाऊ होती का, की तुम्ही अक्षरशः त्या मुलीला विकून राहिलात? दिसायला इतकी देखणी मुलगी, शिकलेली मुलगी, अशा मुलींचा आई-वडिलांनीच बाजार केला. ठीक, पण ज्यावेळी त्यांनी ती बंदूक दाखवली असेल, त्यावेळी आई-वडिलांनी 4 लोकांना जमा करायला पाहिजे. पोलीस तक्रार करायला पाहिजे. हेही मान्य आहे, की आजच्या वातावरणामध्ये राजकीय लागेबांधे ज्यांचे आहेत, त्या लोकांची कंप्लेंट मी पोलीस घेत नाहीत. मी खरं तर त्याच त्यामुळे याच्याकडे येणार होते. सत्ता आणि पैसा ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याने म्हणजे जर पूर्ण घटनाक्रमांवर जर आपण पाहिलं तर तिचं लग्न मोडलेलं असो किंवा तिच्या वडिलांना बंदुकीचा धाक दाखवून पुन्हा लग्नासाठी तयार करणं असो किंवा आपल्या मागण्या सातत्यानं देणं, शिवाय त्याने जावयाने केलेला कॉल किंवा जावयाने सासऱ्यांना सांगितलेला हा जो मेसेज आहे की 2 कोटी तुम्ही दिले नाही म्हणून मी अशा पद्धतीनं वागलेलो आहोत. यामध्ये एकंदरीतच या सगळ्या घटनाक्रमामध्ये, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या समाजाचं एक अतिशय भयानक रूप आपल्याला दिसून येतंय, की सत्ता माझ्या हातामध्ये असेल आणि सत्ता म्हणजे तालुकाध्यक्ष असणाऱ्या माणसाच्या मुलाने, त्याने पण नाही, माणसाच्या मुलाने अशा पद्धतीनं माच करणं. दुसऱ्या बाजूला त्यांच्या आजूबाजूला असणारी जी लोकं आहे, ती पण या सत्तेचा माज करताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे अगदी संतोष देशमुख प्रकरण असेल, आपल्याला कुठेतरी याच्यामध्ये सिमिलॅरिटी दिसतीये. म्हणजे खाली तुमची लोकं काय करतायत किंवा तुमची लोकं कशा पद्धतीनं वागतायत, याची कुठलीही जबाबदारी घ्यायला आता कोणीही तयार नाहीये. अर्थात हे प्रकरण झाल्यानंतर सगळ्यांनी सांगितलेलं आहे, की वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे. पण हे वैष्णवी तयार होण्याच्या आधीची जी स्थिती आहे, त्या स्थितीकडे एकंदरीतच गुन्हेगार हे खूप मोठ्या पद्धतीनं काय म्हणतात एक सोशल स्टेटस घेऊन जगतायत आणि आपण त्याला मान्यता देतोय. अशा पद्धतीचं चित्र एकंदरीत उभं राहिलेलं आपल्याला दिसून येतंय. म्हणजे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणणाऱ्या राज्यामध्ये एखाद्या मुलीचं लग्न मोडणं, दुसरं बंदुकीच्या धाकावर वडिलांना तयार करणं लग्नासाठी, हे मला वाटतं आपण महाराष्ट्रामध्ये असं काही होऊ शकेल, असं आपण इमॅजिनच करू शकत नाही. बरोबर आहे. इमॅजिन आपण करू शकत नाही. पण कसं आहे मॅडम, अलीकडे इमॅजिनेशनच्या पलीकडल्या अनेक घटना घडत आहेत. मंदिरामध्ये बलात्कार होईल असं कधी आपल्याला वाटलं होतं का? पंडितजी बलात्कार करतील असं कधी आपल्याला वाटलं होतं का? आम्ही या क्षेत्रामध्ये 1977-78 सालापासून काम करतो आहे. त्यावेळी बलात्काराचं प्रमाण आमच्या भाषणांमध्ये असं यायचं, की दर 110व्या मिनिटाला एक बलात्कार होतो. आज आता आपण तर काय म्हणतो? 6व्या मिनिटाला एक बलात्कार होतोय भारतामध्ये. म्हणजे इतकं, आणि वयाचं काही बंधन राहिलेलं नाही. हे लोक काय म्हणतात, की तुमचे कपडे छोटे होते म्हणून बलात्कार झाला. शॉर्ट्स कपडे घातले म्हणून बलात्कार. लुगडं घालणाऱ्या बायांवर बलात्कार होतात. इतकंच नाही तर 2 वर्षाच्या बाळावर बलात्कार होतात. ही जी मेंटॅलिटी बदललेली आहे, या मेंटॅलिटीचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. ही जी सुधारणा अगदी नऊ डोक्यामधून महिन्याचं 9 महिन्याचं बाळ म्हणजे कुठल्याही घरामध्ये जेव्हा एका बाळाचा जन्म होतो, तेव्हा ते घर म्हणजे अगदी आजी-आजोबांपासून ते त्या घरामध्ये पाळीव असणारं प्राणी सुद्धा सेन्सिटिव्ह जास्त होतं, असं म्हटलं जातं आणि ते केअरिंग आणि या गोष्टींमध्ये जास्त जातात. या प्रकरणामध्ये त्यांनी आपल्या स्वतःचा नातू हा कुणाच्या तरी हातात सोपवला, ज्याच्यामध्ये कंटिन्यू 6 ते 7 दिवस तो सतत रडत होता. तो थांबत नव्हता आणि केवळ या आणि या कारणासाठी म्हणून तो पुन्हा या कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतंय.
तर इतक्या म्हणजे लहान मुलांच्या नातवाच्या याने सुद्धा यांनी सॉफ्ट होऊ नये त्या प्रेमापोटी. हे किती भयानक आहे. दुसरं एक महत्त्वाच्या गोष्टीकडे मी येते, की जेव्हा तुम्ही लग्न करता किंवा लग्न ठरवता, तेव्हा अनेकदा अरेंज मॅरेजेसमध्ये अशा पद्धतीची चौकशी होतेच असं नाहीये. तर मुळातच लग्न करताना मुलींनी नक्की काय बघितलं पाहिजे, हा एक विषय आणि त्या बरोबरीनं आई-वडिलांनी म्हणजे अशा वैष्णवी आपण आपल्या बाजूला तयार होऊ नये, यासाठी आपण काय करायला हवं? इकडे येण्यापूर्वी मी एक गोष्ट आणखी लक्षात आणून देते. या सगळ्या प्रकरणामध्ये नवरा किंवा सासू-सासरे जेवढे दोषी आहेत, तेवढेच किंबहुना त्याहीपेक्षा भयंकर ती नणंद आहे. जे आपल्या समोर ज्या बातम्या आलेल्या आहेत, त्याच्यामधून असं हं, दिसतं, की ती बरोबरीची असलेली नणंद, ती तिच्यासोबत इतकी क्रूरतेनं वागत होती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठं सबूत कोण असेल, तर या वैष्णवीची मोठी जाऊ. त्या मोठ्या जावेची जर मुलाखत आपण ऐकली, तिनं जे काही सांगितलं, तिनंही हा सगळा छळ सहन केला. तिच्याही सोबत ही नणंद किंवा सासू म्हणजे एक बाई दुसऱ्या बाईचा इतका भयंकर कसा छळ करू शकते आणि कशासाठी? मला तर या सगळ्या प्रकरणात नेमकं हेच कळत नाही. अरे तुमच्या भावाचं त्या मुलीवर प्रेम होतं. म्हणून त्या मुलाने ती मुलगी लग्न करून आणली. बंदुकीच्या जोरावर आणली. त्यानंतर हा मुलगाही तिला त्रास देतो, नणंद तिला त्रास देते, तोंडावर थुंकते. इथपर्यंत ती मजल जाते आणि तरीही ही शिकली सवरलेली सधन घरातली मुलगी सगळं सहन करते. तिला आई-वडील आहे, तिला भाऊ आहे, तिला काका-मामा आहे. असं नाही की ती बेवारस आहे. असं नाही की तिच्या आगे-मागे कुणीच नाही आहे. असं असताना सुद्धा फक्त काय तर मी मुलगी आहे. बाळ तर नंतर झालं. म्हणजे ती जोपर्यंत आई नव्हती, तोपर्यंत हाही मुद्दा येत नव्हता. आई झाल्यानंतर बाईला खूप सोसावं लागतं, यात काही शंका नाही. पण पहिल्याच वर्षामध्ये जो माणूस 10 लाख आण, 20 लाख आण, हे आण, ते आण अशा मागण्या करतो, प्रेम केलं, ठीक आहे. पण हा माणूस इतका बदमाश आहे, इतका नालायक आहे, इतका क्रूर आहे, हे कळल्यानंतर किंवा या घरातले लोक इतके भयंकर आहे, हे कळल्यानंतर जी मुलगी त्या घरात राहते आणि जी मुलगी आपल्या आई-वडिलांना हे सांगू शकत नाही, यात मला ती मुलगीही दोषी वाटते. सॉरी टू से. मला माहिती आहे अतिशय सेन्सिटिव्ह वातावरण आहे, पण आपल्याला फॅक्ट्स कधी ना कधी बोलाव्या लागणार आहे आणि मुलींना या सगळ्या गोष्टींची जाणीव करून द्यावी लागणार आहे, की त्या मुलीनं जर वेळीच आई-वडिलांना सांगितलं असतं, त्या मुलीमध्ये हे धारिष्ट्य असतं. म्हणजे मला तर जाऊन तडक आता पहिल्यांदा त्या आई-वडिलांशीच बोलावसं वाटतं आहे, की "बाबा रे, तुम्हाला का नाही आपल्या मुलीबद्दल असं कळल्यावर वाटलं, की पटकन आपण पोलिस स्टेशनला गेलं पाहिजे?" पटकन अच्छा, त्या माणसाला जर याचं काय म्हणू आपण त्याला या मग्रूर आधीही तिने एकदा प्रयत्न केला होता आत्महत्येचा. हां, मग एवढं मोठी घटना घडली होती आणि मला हेही वाटतं, की जर त्या तिच्या सासरच्या लोकांचा अजित पवारांसोबत खूप चांगला संबंध होता, रिलेशन होते, ते त्यांच्या लग्नाला आले होते. खूप चांगली गोष्ट आहे. किती प्रतिष्ठेची गोष्ट आहे, की हिच्या लग्नाला उपमुख्यमंत्री आले आणि ते सतत लाडकी बहीण, लाडकी बहीणचा घोषा लावतात आहे. तर या वैष्णवीला किंवा वैष्णवीच्या आई-वडिलांना एकदाही असं का वाटलं नाही, की हे प्रकरण आपण अजित पवारांच्या कानावर घालावं? असं नाही वाटत आपल्याला? काल कुठेतरी परवा काहीतरी संगमेश्वरमध्ये गडबड झालेल्या भाषणातही त्यांनी तो उल्लेख केलेला आहे खरं तर, की मी स्वतः त्यांना विचारलं होतं, की गाडी तुम्ही घेतलीये की दिलीये? यावर ते सगळेजण हसून त्यांनी उत्तर टाळलं आणि कालच्या भाषणामध्ये अजित पवारांनी हेही सांगितलं होतं, की माझ्यापर्यंत जर हे आलं असतं, तर मी काहीतरी केलं असतं. पण असं जरी अजित पवार म्हणत असले, तरीही एकंदरीत आपण आजूबाजूला जेव्हा बघतो, तेव्हा नगरसेवक असतील किंवा राजकीय कुठल्याही पदावर असणारी व्यक्ती जे आहे ते आम्ही कुणीतरी कुणाच्या तरी जवळ आहोत असा विचार करून ज्या पद्धतीनं काहीतरी गोष्टी करायचा प्रयत्न करतात किंवा एक सामाजिक दबाव आणण्याचा प्रयत्न करतात आणि ही अगदी विकृत मानसिकता आहे. अशा याच्यात पालकांनी नक्की काय करायचं? पालकांनी तर सगळ्यात पहिल्यांदा मुलीचं प्रेम जरी असलं, तरी त्या मुलाला समजून घ्यायला पाहिजे. त्याच्या घरातली परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे. मुलीला समजावून सांगायला पाहिजे. त्याही पलीकडे जाऊन मुली ऐकत नाही हे मला मान्य आहे. प्रेम असल्यानंतर मुली आई-वडिलांचं ऐकत नाही हे मला अगदी मान्य आहे. पण जेव्हा मुलगी
सांगते की मला असा असा त्रास होतो आहे, तिच्या अंगावरचे व्रण दिसले नसतील का मुलगी माहेरी आल्यानंतर कधीच? किंवा यांनी कधीच तिथे जाऊन पाहिलं नसेल का? घरातलं वातावरण लक्षात आलं नसेल का? हे सगळं होत असताना कुठल्याही पालकांनी ताबडतोब आपल्या मुलीला किमान पहिल्यांदा 2 दिवसासाठी घरी आणून शांतपणे तिला विश्वासात घेतलं पाहिजे. "बाळा, तुझ्या घरामध्ये काय परिस्थिती आहे? आम्हाला सांग. आम्ही तुमच्या सोबत, तुझ्या सोबत आहोत, तुझ्या पाठीशी आहोत. काही अडचण असेल तर आपण बोलून ती दूर करू." त्या सासूसोबत बोलायला हवं, त्या नणंदेसोबत बोलायला हवं, आपल्या जावयाला प्रेमात घेऊन बोलायला हवं. यांनी या प्रकरणाने जर काही सोक्ष-मोक्ष लागत नाही, तो मुलगा निवळत नाही, घरचं वातावरण निवळत नाही, तर जे कोणी त्यांच्या संपर्कात असलेले 4 वरिष्ठ लोकं असतील, ज्याला आपण मारे प्रतिष्ठित म्हणतो, अशा 4 प्रतिष्ठित लोकांसमोर हा विषय आणायला पाहिजे आणि नंतरची स्टेप आहे पोलिस कंप्लेंट. महिला आयोग वगैरे आता सध्या खूप महिला आयोगाची बोंब सुरू आहे, की निष्क्रिय आहे आणि आहेच. आम्ही पण ते अनुभव घेतो. अतिशय निष्क्रिय अध्यक्ष आणि तो महिला आयोग आहे. फक्त म्हणण्यापुरता महिला आयोग आहे. पण आपल्या तिथे कंप्लेंट्स जर असल्या, तर आज आपल्याला बोलायला जागा राहते ना. आज ते लोकं काय म्हणताय महिला आयोगचे आमच्यापर्यंत आलेच नाही. पोलिस काय म्हणतात आहे आमच्यापर्यंत आलेच नाही. जर का पोलिस कंप्लेंट केली असती, त्यांनी काहीच म्हटलं नसतं, त्याची दखल घेतली नसती. अजित पवारांकडे गेल्यानंतरही जर त्यांनी दखल घेतली नसती, तर आज आपण हा सगळा आरोप अजित पवारांवर लावू शकलो असतो ना. आज अजित पवार काय सांगतात आहे? अजित पवार काय म्हणतात आहे, की "मी लग्नाला गेलो हा काय माझा गुन्हा आहे का?" बिलकुल नाही आहे. आपण कुणी कुणाच्या लग्नाला जातो. आपल्याला कुठे माहीत असतं ते लोक काय करणार आहेत, काय नाही आहे. पण एक त्यांच्यासोबत काम करणारा माणूस आहे, त्यांचा कार्यकर्ता आहे. तो पैशासाठी किती हपापलेला आहे, हे तर लक्षात येऊ शकतं ना. ती गोष्ट त्यांनी त्यावेळी ब म्हणजे गमतीत घेतली, की "अरे, तू मागून घेतलेली आहे, की तुला दिलेली आहे?" म्हणजे त्याच क्षणी त्यांच्या लक्षात ही गोष्ट एक इनडायरेक्टली हिंट मिळाली होती, असं मला वाटतं. यांनी आई-वडिलांनी जर का अजित पवारांपर्यंत उपमुख्यमंत्री माणूस आहे तो. उपमुख्यमंत्री जर आपल्या मुलीच्या लग्नाला येतो, त्यांच्या हाताने ती गाडीची चाबी दिल्या जाते. किती घनिष्ठ संबंध असतील? उपमुख्यमंत्र्यांना आई-वडिलांनी तक्रार केली नाही ही माझ्या मते खूप मोठी चूक आहे. गावातल्या राजकारणामध्ये पोलिसांचा दबाव असेल. अहो, पण पोलिस कमिशनरला भेटा ना. काही तर प्रयत्न करा. आपल्यासारख्या एन-जी-ओ पर्यंत त्यांनी यायला पाहिजे, चॅनल्सला जायला पाहिजे. केवढे चॅनल्स आहेत, अनेक मार्ग आहे. ह्या सगळ्या गोष्टींची दक्षता आई-वडिलांनी घेणं गरजेचं आहे आणि यात सगळ्यात महत्त्वाची मुलीचीच भूमिका आहे, की मुलीने ज्यावेळी लक्षात येतं, की आपला चॉईस चुकलेला आहे, आपली निवड चुकलेली आहे, वेळीच सजग झालं पाहिजे. वेळीच त्या माणसाला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे आणि मरत-मरत, पुढत-पुढत जगण्यापेक्षा बाजूला होऊन जगलं पाहिजे. आपण आपला जीव का गमवायचा? मला हे कळत नाही अनेकदा, की मुली आपल्या जीवानिशी का जातात? आता काय बिघडलेलं आहे? त्या माणसाला तर तो नक्कीच सुटणार आहे, त्याला बेल मिळणार आहे, त्याचं सगळं लग्नही होईल. पण ही बाई आपली जीवानिशी गेली आणि ते बाळ पोळकर झालं. मला सगळ्यात वाईट या प्रकरणात जर काही वाटत असेल, तर त्या लहानशा बाळासाठी वाटतं, की आई विना 9 महिन्याचं पोरगं आयुष्यभर वाढणार आहे आणि एका खुनी घराण्यातलं ते बाळ, अशी त्याची आता ओळख होणार आहे. हे बिचारे आई-वडील म्हातारे यांची एक तरणीकाठी मुलगी गेली. वेळीच जर हे लोकं स्टेप्स घेतल्या असत्या आणि कुठलीही मुलगी असो, जगातली कुठलीही मुलगी असो, मुलीनं हे लक्षात घेतलं पाहिजे, की आगीतून निघून फुफाट्यात जाणं वगैरे असं अजिबात नाही. घर सोडल्यानंतर बरोबर मार्ग सापडतात. आपण एक वाईटात वाईट असं गृहीत धरू, की बा माहेर तुम्हाला उभं नाही करत दारात. अरे पण शिकलेली आहेस ना तू. स्वतःच्या पोटापुरतं कुठेही कमाई करतो येते आणि एक सरकारने बरं केलेलं आहे, की किमान पहिले 8 दिवस तुम्ही कुठेही राहू शकता. त्यानंतर शॉर्ट स्टे होममध्ये किमान 6 महिने राहू शकता. तेवढ्या वेळामध्ये बाई उभी नाही राहू शकत. मरण्यापेक्षा काही ना काही तर मार्ग मिळतील ना, असं मला वाटतं.
अ, एकंदरीतच आपण बघतोय की ही सगळी परिस्थिती जी आहे म्हणजे हुंडाबळी जे आहे ते बेसिकली ग्रामीण भागामध्ये होतात, शहरात होत नाही. ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे अशा ठिकाणी ते होत नाहीत, असा एकंदरीत साधारण समज आहे. पण वैष्णवीची ही जी केस पाहिली आपण, तर आपल्या लक्षात येत आहे की आपण किती मोठ्या गैरसमजामध्ये वावरतो आहोत. हुंडा देणं आणि घेणं हे दोन्हीही कायद्यानं गुन्हा आहे, तरी अजूनही ही प्रथा तशीच्या तशी चालू आहे. या बरोबरीने डोमेस्टिक व्हायलन्स असेल, याच्या विरोधात आपल्याकडे कायदा आहे, ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी सुरू आहे. तुम्ही कायदेशीर सल्ला घेऊ शकता, पोलीस कंप्लेंट करू शकता. अशा पद्धतीनं सगळ्या कायद्याची प्रोव्हिजन्स आपल्याकडे असताना आपण मात्र कुठल्याही कायद्याचा वापर करायचा नाही, असं या महिलांना का वाटतं? ताई, तुम्ही इतक्या केसेस हँडल करता आहात, त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्याबद्दल नक्की माहिती असेल. मुली, महिला नक्की काय विचार करतात? मी अनेक केसेसमध्ये बघितलंय की पोलीस कंप्लेंट करायची म्हटली की त्या म्हणतात नाही, थोडंसं धमकवा आणि मग आपल्याला पोलीस कंप्लेंट करायची गरज नाहीये. काय होतं, मुलींना सहसा घर सोडायचं नसतं. सगळ्यात महत्वाचं तेच मी सगळ्यात पहिल्यांदा म्हणाले तसंच, की त्यांना असं वाटतं की चला होत राहतं, पाहूया. थोडे काही दिवस गेले तर ॲडजस्ट होईल. आज नवरा चिडला, रागावला, मारलं, याच्यानंतर होणार नाही. सासू-सासरे रागावले, याच्यानंतर होणार नाही. असं करत-करत त्या सहन करतात आणि पुरुष निर्धावतात. त्याच्यानंतर त्यांना काहीच वाटत नाही. आपल्याकडे पोलीस म्हणजे काहीतरी भयानक. पोलीस स्टेशन, कोर्टाची पायरी सज्जन माणसांनी चढायची नाही. प्रतिष्ठित माणसांनी चढायची नाही. हे जे आपल्या मनावर बिंबवलं जातं, त्यामुळे मुलींना तिथे जायला त्या दबकतात. दुसरं असं, की एकदा पोलीस कंप्लेंट केल्यानंतरही जर त्याच्याच सोबत आपल्याला राहायचं आहे, तर मग तर तो आणखी त्रास देणार. तो काही असंच सोडेल का? आई-वडिलांना तक्रार केली तरी आई-वडिलांची पाठ फिरल्याबरोबर बायकोला मारणारे अनेक नवरे आम्ही पाहिलेले आहेत. तसंच एकदा जर का पोलिसला तू पोलिसपर्यंत गेली, तुझी एवढी मजल? असेही वाक्य आम्ही त्या पुरुषांकडून ऐकलेले आहे, की अच्छा ठीक आहे. आता पोलिसांकडे गेली ना, मग जा आता. तिथेच जाऊन राहा. आपल्या माहेरीच जाऊन राहा. ह्या ज्या धमक्या त्या मुलींना मिळत असतात आणि त्यांना कुठल्याही स्त्रीला शक्यतोवर आपला संसार मोडायचा नसतो. संसारावर, नवऱ्यावर बाईचं इतकं अतोनात प्रेम असतं, कुटुंबावर इतकं अतोनात प्रेम असतं, की कुठल्याही परिस्थितीत काय वाटेल ते झालं, वाटेल त्या तडजोडी करेल, पण तिथे जाणार नाही. मुळात हीच भूमिका खूप चुकीची आहे, की अन्याय सहन का करायचा? अन्याय करणारा जेवढा दोषी आहे, तेवढीच अन्याय सहन करणारी व्यक्ती सुद्धा, मग ती स्त्री असो की पुरुष असो, ती सुद्धा तेवढीच दोषी आहे. आणि जो कोणी अन्याय सहन करत असतो, म्हणून अन्याय करणाऱ्याचं फावतं आणि हे प्रमाण वाढत जातं. पण जर आपण त्या मुलींना वारंवार हे काउन्सिलिंग करत राहिलो, की पोलिस स्टेशनला जाणं वाईट नाही. यात आणखी एक महत्वाचं आहे, की पोलिसांनी सुद्धा स्त्रियांसोबत सन्मानानं वागलं पाहिजे. आदरानं वागलं पाहिजे. अनेक केसेसमध्ये आम्ही जेव्हा महिलांना तिथे नेतो किंवा पाठवतो आणि आम्ही नसलो तर ते कसे बोलतात? काय झालं, नवऱ्यानंच तर मारलं. ही काही भाषा नाहीये पोलिसांची किंवा चालतच असते. कुठं जाशील? काय करशील? चांगल्या-चांगल्या सुशिक्षित स्त्रियांसोबत सुद्धा, श्रीमंत स्त्रियांसोबत सुद्धा पोलीस अशाच प्रकारे बोलतात. पोलिसांना सुद्धा पुन्हा ट्रेनिंग देण्याची गरज आहे, की स्त्रियांचा सन्मान कसा केला पाहिजे आणि ते जे तिथे बसलेले असतात खुर्चीवर, ते तक्रारी घेण्यासाठीच बसलेले असतात. एफ-आय-आरची नोंद बिलकुल बरोबर होत नाही. एफ-आय-आर हा इतका महत्वाचा असतो, की त्याच्यामध्ये ते सुरुवातीलाच असे काही कॉलम लिहितात, अशा काही जागा सोडून देतात, की जो अन्याय करणारा असतो त्याला नंतर बरोबर पळवाटा सापडत असतात. या सगळ्या गोष्टी जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत मुलींना हा कॉन्फिडन्स येणार नाही. बरं, पुन्हा बाहेरची सुरक्षितता. आज लहान-लहान मुली असुरक्षित आहे, म्हाताऱ्या बाया असुरक्षित आहे. कुठल्याही बाईला असं सहज वाटू शकतं. रात्री 12, 1, 2 वाजता नवरे मारतात. त्या बाया एवढ्या रात्री कुठे जाणार आहेत? ही एक भीती त्यांच्या मनात असते. या सगळ्या गोष्टींमुळे कायदे खूप आहेत स्त्रियांसाठी, पण जोपर्यंत बाईची मानसिकता बदलत नाही, बाई मानसिकरित्या स्ट्राँग होत नाही, की पोलिस स्टेशनला जाणं किंवा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला जाऊन तक्रार करणं हे चुकीचं नाही. हे जोपर्यंत तिला वाटत नाही, तोपर्यंत हे असंच चालत राहणार आहे. हे बंद करण्यासाठी आपल्यासारख्या
सजग नागरिकांची जबाबदारी खूप मोठी आहे. माझ्या शेजारी जर का काही गडबड आहे असं मला वाटलं, मी लगेच दखल घेतली पाहिजे. लोक जे म्हणतात ना, आमच्या नवरा बायकोचं प्रकरण आहे, तुमचा काय संबंध? अजिबात नाही. ते घरातलं नवरा प्रकरण आहे. बायको हां, हे सामाजिक होतच ना. तुमचा दाराच्या बाहेर आवाज गेला, तुमच्या आवाजाचा परिणाम दुसऱ्यांवर होतो ना, शेजारच्या मुलांवर होईल ना, तरुणांवर होईल, इतर कपल्सवर होईल. त्यामुळे मला तरी असं वाटतं, की अशा प्रकरणांमध्ये ज्यांना असं लक्षात येतं, की अरे, कुछ तो भी गडबड है, समथिंग इज रॉन्ग. तर आपण त्याच्यामध्ये इंटरफेअर केला पाहिजे. वेळीच त्या मुलाला समज दिली पाहिजे. वेळीच त्या घरातल्या म्हणजे त्या नणंदेला जर का एक लगावली असती ना, माझ्यासारखी बाई असती तर लगावलीच असती. हे लोक शब्दांनी मानणारे नसतात. तिला इतकं मारलं, इतकं क्रूरपणे मारलं, थुंकलं. त्या नणंदेचं काय करायचं? काय कसली मनोवृत्ती आहे ही? आणि याच्यामध्ये आपण कायम ही विकृती शब्द वापरतो ना. मला तर असं वाटतं, की या शब्दांनीही त्यांचं फावतं. ही प्रवृत्ती आहे. ही या माणसांची प्रवृत्ती आहे, विकृती नाहीये. कुठल्याही माणसाने माणसावर हात उगारण्याचा अधिकार दिलेला नाही. आणि बायकोलाही असं समजतात. बहिणीला असं समजतात. या प्रकरणात मला त्या मोठ्या जावेचं, वैष्णवीच्या मोठ्या जावेचं खूप कौतुक वाटतं. तिच्या नवऱ्याचंही कौतुक वाटतं, की त्यांनी आई-वडिलांच्या विरोधात जाऊन आपल्या बायकोला सपोर्ट केला, घर सोडलं. अहो 1.5 वर्ष झाले म्हणे घरातल्या घरात ती बाई जावेसोबत बोलली सुद्धा नाही. म्हणजे दोन्हीही जावांवर किती भयंकर लक्ष असेल या कंट्रोल. लोकांचं. खरं तर किती खूपदा त्यांना आपण खूप वेळेला आपण मुलींना सांगतो, महिलांना सांगतो, तुम्ही काय केलं पाहिजे. पण मी बघतीये की आपल्या आजूबाजूला वागणारे जे पुरुष आहेत, तेही या प्रकरणामुळे खरंच खूप अस्वस्थ आहेत. पण केवळ अस्वस्थ होऊन किंवा तात्पुरतं भावनिक होऊन चालणार नाही. आपले जे काही गैरसमज आहेत, ते गैरसमज दूर करून आपण काय करू शकतो? तर मला असं वाटतं की किमान कुठल्याही लग्नामध्ये जिथे खूपच बडेजाव आहे किंवा जिथे हुंडा दिला किंवा घेतला जातो, अशा लग्नांना जाणं आपण सहज टाळू शकतो. त्यामुळे हे तुम्ही करणार असाल, तरच तुम्ही खरं तर कमेंट करा किंवा याविषयी बोला. कारण खूपदा असं होतं, की आपण दुसऱ्यांच्या प्रकरणावर खूप जास्त बोलतो. पण आपण काय करू शकतो, याकडे आपण पूर्णतः कानाडोळा करतो. या निमित्ताने मी खरं तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करते, की किमान आपण एवढं तर कळू शकतो, की ज्या लग्नामध्ये हुंडा दिला जातो आणि ज्या लग्नामध्ये हुंडा घेतला जातो, अशा कुठल्याही लग्नाला आपण जाहीरपणे सांगून न जाणं हा एक उत्तम पर्याय कदाचित असू शकतो. याने सगळेच प्रश्न सुटतील का? तर अर्थातच नाही. त्यासाठी व्यवस्था आणि प्रशासन हे दोन्हीही स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि महिलांनी खरं तर स्वतःसाठी उभं राहणं हे सुरुवातीला शिकलं पाहिजे. कारण जर तुम्ही तुमच्या प्रश्नांसाठी लढायला तयार नसाल, तर इतरांकडनं मदत होईल ही अपेक्षा करणं खरं तर चुकीचं आहे. मग ते मित्र-मैत्रीण असो किंवा आई-वडील असो. तुम्ही जर स्वतः निर्णय घेतले नाहीत, तर तुमच्या वतीनं ते निर्णय घेतले जातात आणि ते निर्णय नेहमीच योग्य असतील अशी शाश्वती नाही. मग जर निर्णय चुकीचेच व्हायचे असतील, तर ते स्वतः निर्णय घेऊन एकदा बघा. अरुणाताई, थँक सो मच. तुम्ही इथे आलात आणि तुमचे अनुभव जे आहेत ते इथे शेअर केलेत. आपल्या आजूबाजूला एक वैष्णवी तयार होणार नाहीत. हां, ताई. हां, एकच मिनिट याला जोडून मी म्हणते, जसं की हुंडा घेणार आणि देणाऱ्यांच्या लग्नात आपण जाऊ नये हे ठरवायला पाहिजे. तसंच कन्यादान करणाऱ्यांच्याही लग्नाला जाऊ नये हे ठरवलं पाहिजे. कारण कन्यादानाच्या नावाखाली परत काहीतरी घेणंच असतं. आणि मुलगी ही दान करण्याची गोष्ट नाही, हे आजच्या सुशिक्षित आयटी वातावरणात आपण जगणाऱ्या लोकांनी आता तरी समजून घेतलं पाहिजे, की दान हे निर्जीव वस्तूचं होत असतं. मुलगी ही दान करण्याची गोष्ट नाही आहे. आणि महत्वाचं, आत्ता जो गदारोळ उठलेला आहे सोशल मीडियावर आणि सगळीकडे आणि इतके लोक त्याच्यावर बोलत आहेत, पुरुष व्यक्त होत आहेत, ते अस्वस्थ होत आहे असं तुम्हाला वाटतं, मलाही वाटतं. पण मी खात्रीनं तुम्हाला सांगते ताई, की यातले 60-70% लोक हे असेच इतक्या निर्घृणपणे नाही, पण थोडाफार अन्याय करणारेच आहेत. म्हणजे मी कायम असं म्हणते, की सरकारी आकडा जरी असा आहे, की अ, स्त्रियांची मारहाण करणारे जे नवरे आहेत, त्यांचं 45% प्रमाण दाखवलेलं आहे. आमच्या सर्व्हेप्रमाणे ते 65% च्या वर आहे. आपण आणि सुशिक्षित आहोत. रिपोर्ट करण्याचं आपण प्रमाण 21व्या त्याहीपेक्षा शतक कमी आहे. रिपोर्ट करण्याचं प्रमाण त्याहीपेक्षा आवाज कमी गेला. आहे.
त्याहीपेक्षा कमी आहे. रिपोर्ट करण्याचं तर प्रमाण खूपच कमी आहे. बलात्काराचे, कौटुंबिक हिंसाचाराचे तेच मग आपण जे बोललो, की पोलीस चौकीपर्यंत जाण्याचं धाडस मुलींमध्ये व्हायला पाहिजे आणि सहज पोलीस म्हणजे आमचे मित्र आहे, आमचे रक्षणकर्ते आहे, ही भावना आता संपुष्टात आलेली आहे. पोलीसच रक्षक नाही भक्षक झालेले आहे, असं आम्ही सर्रास म्हणतो, तर मुली तर म्हणणारच आहेत. त्यांचा तर या सगळ्या गोष्टींशी अनेकदा संबंधच नसतो. अनेकांना तर असं वाटतं म्हणजे माहितीच नसतं, की आपण पोलिसांच्या व्यतिरिक्त आणखी कुणाकडे जाऊ शकतो. एखाद्या एन-जी-ओकडे जाऊ शकतो का बुवा? हे मुलींच्या मनीधानी नसतं. असा एकंदरीत प्रकार आहे हा. अगदीच. अरुणाताई, थँक सो मच. तुम्ही इथे आलात आणि इतकी महत्त्वाची माहिती शेअर केली. आपलं आयुष्य हे आपलं आहे. त्याच्यातली संबंधित निर्णय आणि त्या संबंधी माहिती ही अगदी गोळा करा. लग्न हे आयुष्याचा एक छोटा भाग आहे. ते आयुष्य नाहीये. त्यामुळे एखादा निर्णय चुकला, तर तो निर्णय चुकला म्हणून मान्य करा आणि तो निर्णय योग्य करण्याचा प्रयत्न करा. आयुष्य संपवणं हे कुठल्याही प्रकारचं उत्तर नसतं. त्यामुळे आपले बहिणी असतील किंवा त्या बहिणींचे भाऊ असतील, या सगळ्यांनी या सगळ्याचा आणि त्या व्यवस्थेचाही नीटनेटका विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. अरुणाताई, थँक सो मच. थँक यू व्हेरी मच.